आता संत महात्म्यांचे भगवान परमात्म्याचे आशीर्वाद आहेत। ज्या पवित्र दरबारामध्ये आपण हा भक्ती उत्सव संपन्न करत आहोत, राजा वीरभद्र भगवंताचे आशीर्वाद आपल्या सर्वावर आहेत, भक्ती उत्सवावर आहेत। आणि ज्यांनी आपल्याला वाट दाखवलेली आहे, ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणलेलं आहे, अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं कार्य जीवनामध्ये केलेलं आहे, त्यांनी वाट दाखवली आपल्याला। नाहीतर या जगताचा आपण जर विचार केला महाराज, तर या जगतामध्ये वाट लावणारी पावलोपावली भेटतात, पण वाट दाखवणारी माणसं काय आहेत? थोडे आहेत। या मार्गाने तुम्ही चला, तुमचं साध्य तुम्हाला प्राप्त होईल अशी सांगणारी माणसं आज काय कमी आहे। तुकोबाराय सांगतात, ज्यांनी वाट दाखवलेली आहे, ज्यांनी मार्ग दाखवलेला आहे, त्यांच्या पुण्याला पारावार नाही। वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, होते अगणित उपकार। ज्यांनी वाट दाखवलेली आहे, ज्यांनी मार्ग दाखवलेला आहे, त्यांच्या पुण्याला पारावार नाही। आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, ज्या ठिकाणी महाराज वास्तव्यास राहिले, असे परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचं आदरस्थान गुरुवर्य बालसन्यासी माणिक गिरीजी महाराज श्री क्षेत्र वरवंडी महाराजांचे आशीर्वाद आपल्या भक्ती उत्सवावर आहेत। तसेच परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्या भक्ती उत्सवावर आहेत। महंत दत्तगिरीजी महाराज श्री क्षेत्र वरवंडी यांचेही कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत। तसेच आपल्या सर्वांचं आदरस्थान महंत सुनीलगिरीजी महाराज श्री राम साधना आश्रम महाराजांचे कृपा आशीर्वाद आहेत। ज्यांच्या त्यागातून विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं मंदिर उभं राहिलं, अशी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बंशी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादानं, तसेच आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान की जे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात, एक उत्तमरित्या मार्गदर्शन ज्यांचं असतं, आदरणीय आमचे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध की ज्यांनी अविरत भक्ती ज्ञान वैराग्य नवे नवे परमार्थाचं कार्य निष्ठेनं जोपासण्याचं कार्य जीवनामध्ये आत्तापर्यंत केलेलं आहे। अशा आपल्या सर्वांचे आदरस्थान प्रल्हादगिरीजी महाराज, सुंदर अशी सेवा पहिल्या दिवशी त्यांची झालेली आहे। महाराजांचं मार्गदर्शन आहे। समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, बाणशिवरा, ग्रामदैवत वीरभद्र मंदिर आणि सर्व असणारे नियोजक आयोजक संयोजक वीरभद्र ग्रामविकास प्रतिष्ठान, सर्व समाज बांधव, भजनी मंडळ, बाणशिवरा तालुका नेवासा आणि असणारी टाके वस्ती, या वस्तीवर राहणारी पुरुष भाविक महिला भाविक आणि या निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं राजा वीरभद्राची आणि गुरुवर्य आपल्या सर्वांचं आदरस्थान माणिकगिरी महाराजांच्या सेवा करणारी सर्व मंडळी आहेत। सर्व मंडळी भाग्यवान आहेत की संत भेटण्याकरता काहीतरी जन्माचं आपलं पुण्य लागतं। आणि आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान बालसन्यासी माणिकगिरीजी महाराज आपल्याला भेटले, हे आपलं भाग्य आहे। त्यांच्या समवेत जे राहिले तेही भाग्यवान। ज्यांनी त्यांना जीव घालण्याचं कार्य केलं ते तर कुणाकडं खातही नव्हते, पण त्यांच्याबरोबर सेवा करण्याचं काम केलं। आमचे आजची ज्यांची संयोजन सेवा आहे रामभाऊ पाटील टाके, त्यांनी सांगितलं की महाराजांच्या सहवासात आम्ही राहिलो, पण अगदी सोहळेबद्ध नियोजनबद्ध आणि त्यागमूर्ती जीवन त्यांचं होतं। म्हणून महाराजांच्या समवेत राहणारी सर्व मंडळी भाग्यवान। आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन घडलं, आपण सर्व भाग्यवान आहोत। व्यासपीठाचं नेतृत्व आमचे ज्ञानेश्वर महाराज मोहिते करतात, माऊली जिजाबा मास्तर काळे महाराज, हरिभक्तीपरायण चौधरी महाराज, ही सर्व 8 दिवसापासून ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ या ठिकाणी चालवतात। आज कार्यक्रमाकरता उपस्थित वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं कार्य करणारी सर्व मंडळी आहेत। ज्यांच्या चरणावर आदराने मस्तक ठेवावं असे सर्व वारकरी मंडळी आहेत की जे अविरत गावातील सुखाचं भजन, दुःखाचं भजन, गावातील सप्ताह, पंचक्रोशीतील सप्ताह आणि या अनुषंगानं वारकरी संप्रदायाचं निष्ठेनं कार्य सर्व वारकरी मंडळी करतात।
त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय हरिभक्तीपरायण प्रल्हादजी महाराज उपस्थित आहेत. हीच त्यांची परंपरा चालवण्याचं कार्य जीवनामध्ये करतात. आदरणीय आपल्या सर्वांचं प्रेमतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण देवा तूची गणेशू असे असणारे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण विनेकरी महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गायन क्षेत्रामध्ये गायनावर ज्यांनी विजय मिळवला असे विजय महाराज नागापूरकर तीही या ठिकाणी आहेत. त्यांच्या शेजारी असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण चे पिटेकर महाराज ते या ठिकाणी आहेत. महाराजांच्या समवेत ज्यांनी सुंदर अशी चाल गायली आदरणीय रामभाऊ महाराज ते या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे माऊली आहेत, धाली महाराज आहेत, गणेश महाराज. समवेत असणारी बाणाशिवरा गावातील सर्व वारकरी मंडळी, या टाके वस्तीवरील असणारी सर्व वारकरी मंडळी, मारुती तळे भजनी मंडळ ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आज माळी चिंचोरा गावाहून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलेत. गायकवाड महाराज, पुण्य महाराज ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आणि विशेषतः ज्यांची सुंदर सिस्टीम आहे समर्थ साऊंड सिस्टीम बाणाशिवरा त्यांनाही धन्यवाद देतो. या सर्व संयोजन नियोजन आयोजन करणारी सर्व या वस्तीवरील आदरणीय आमचे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आमचे टाके सर, त्यांचा संपूर्ण असणारा हा परिवार, ज्यांची आजची सेवा आहे रामभाऊ पाटील टाके ते या ठिकाणी आहेत. सुंदररित्या त्यांचं जीवन आहे, संतांच्या सहवासात ज्यांचं जीवन गेलं आहे. आपण मातृवर्ग पितृवर्ग महाराजांच्या सान्निध्यामध्ये कार्य करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, चोपदार आहेत. आणि सर्व मंडळी का ज्यांच्याविषयी अंतकरणामध्ये विशेष श्रद्धा माझ्या अंतकरणामध्ये आहे अशी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व सप्ताहकरता तन मन धनाने सहकार्य करणारी सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतकरणातील एक वैशिष्ट्यपूर्ण मागणं मागतात. आज आपला हा सप्ताहाचा जागराचा म्हणजे मागणीचा दिवस आहे. आणि वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम असा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि परंपरेचा असा अलिखित नियम असा आहे की पहिला दिवस जर असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. का चिंतन करावं? का हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन पहिल्या दिवशी सप्ताह जर असेल तर पहिल्या दिवशी नामाचं चिंतन करावं. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. दुसऱ्या दिवसापासून तर 6व्या दिवसापर्यंत कीर्तनकार हे काय असतात? मोकळे असतात. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न करा. पुन्हा जागराची याची मागणीची सेवा असेल तर परमात्म्याकडं मागावं. आणि काला म्हटलं की आपलं सर्वांना ज्ञातच आहे, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा. आणि आज ही मागणीची सेवा, जागराची सेवा सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं माझ्यापर्यंत सांगावा संदेश दिलेला आहे. म्हणून आज आपल्याला परमात्म्याकडं मागायचे, पण मागत असताना व्यावहारिक नियम असा आहे, मागण्याचा अधिकार तेव्हा आपल्याला प्राप्त होतो की जर आपण जीवन जगत असताना व्यवहार क्षेत्रामध्ये जर आमचे सर आहेत, महिनाभर जर ड्युटी केली तर सर 1 तारखेला पगार मागण्याचा काय असतो? अधिकार असतो. आणि महिनाभर जर आपली गैरहजेरी असेल, तुम्ही हजरच नसाल तर पहिल्या दिवशी पगार मागण्याचा अधिकार नाही. तसं जीवन जगत असताना व्यावहारिक क्षेत्रामध्ये जसं आपण जर महिनाभर काम केलं तर त्या दिवशी आपल्याला 1 तारखेला 2 तारखेला 7 तारखेला पगार मागण्याचा काय असतो? गणेश महाराज अधिकार असतो. आणि जर आपण कामच केलं नाही तर आपला पगार मिळणार नाही. तसं आज आपल्याला परमात्म्याकडं मागायचे, मागण्याचा अधिकार आपला प्राप्त झालेला आहे. पण आज मागण्याचा अधिकार का प्राप्त झाला तर गेली 7 दिवसापासून
आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान गुरुवर्य माणिकगिरीजी महाराज आणि राजा वीरभद्र भगवान यांची आपण सर्वांनी काय केली, सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर आज आपला मागण्याचा काय झाला, अधिकार प्राप्त झाला. प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकानं सेवा केलेली आहे. काहींनी काकडा भजनाची सेवा केली, कुणी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालण्याचं कार्य केलं, ज्ञानेश्वरी वाचण्याची सेवा केली. सकाळी गुरुवर्य माणिकगिरीजी महाराज यांचे साधनास्थली स्वच्छ करण्याचं काम केलं, राजा वीरभद्राला स्नान घालण्याचं कार्य केलं, स्वच्छ करण्याचं धर्ममंडप स्वच्छ करण्याचं काम केलं. कुणी माता माऊलीनं रांगोळी टाकण्याचं काम केलं, कुणी आर्थिक दान केलं, कुणी हरिपाठाची सेवा केली, कुणी कीर्तनामध्ये टाळ घेण्याची सेवा केली, कुणी गायनाची सेवा केली, कुणी वाजवण्याची सेवा केली, कुणी विण्याची सेवा केली, कुणी सोबदार म्हणून सेवा केलेली आहे. नवे नवे जीवन जगत असताना कुणी वाजवण्याची, गाण्याची, भजनी मंडळाची, कुणी माईक सिस्टीमच्या माध्यमातून सेवा केली, कुणी आर्थिक दान दिलं, कुणी अन्नदान केलं, कुणी नाश्त्याची सेवा केली. अशी सर्व सेवा आपल्याकडून आज काय घडली. 7 दिवसापासून आपल्याकडून ही सगळी सेवा घडली, म्हणून आज आपल्याला मागण्याचा काय झाला, अधिकार प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल. काही मंडळीनं प्रश्न केला की आम्ही 7 दिवसापासून आम्ही सेवा केली, मग आम्ही परमात्म्याकडं मागू ना. पण तुकोबाराय सांगतात, तुम्ही जर मागायला लागले तर तुम्ही एकच मागाल की ल्यावे, खावे, बरे असावे सदैव. किंवा जीवन जगत असताना महाराज सांगतात की गृही व्हावे धनधान्य. आपण जीवन जगत असताना हेच आपण काय करू, मागू. पण जीवन जगत असताना आज आपल्याला मागायचे, पण तुकोबारायांच्या भाषेत आपल्याला काय करायचे, परमात्म्याकडे मागायचे. तुकोबाराय सांगतात, तुम्ही भौतिक पदार्थाची मागणी कराल, पण भौतिक पदार्थ हे शाश्वत नाही. आज तुकोबारायांची मागणी जी आहे परमात्म्याकडं, त्या मागणीनुसार आपली सेवा झाली, म्हणून आपल्याला परमात्म्याकडं मागायचं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांची मागणी काय आहे, परमात्मा एक तर जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला मागतच नाही, पण तुकोबाराय सांगतात मनसी काही मागा. तू म्हणतोय म्हणून आम्ही तुझ्याकडं मागतोय, पण आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीच नको, पण आम्ही जे मागितलंय त्या मागणीनं विश्व संतुष्ट होईल, म्हणून आम्ही तुझ्याकडं मागणी करतोय. तुकोबाराय सांगतात, या जन्मी आम्हाला दास्यत्व तुझं मिळालं, पण अनेक जन्म तुझं दास्यत्व घडावं ही आमच्या जीवनामध्ये पहिली मागणी आहे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझं दास्यत्व मिळावं ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी काय महाराजांची, तर महाराज सांगतात, आम्हाला दास्यत्व मिळालंय, पण दास्यत्व मिळत असताना आम्हाला वारकरी व्हायचे, पण कोणाचं नाही. आम्हाला पंढरीचा वारकरी. वारी चुकून राहू दे घरी. चुकलं का माझं जरा, वारी चुको नेदी हरी. वारी चुकून राहू दे घरी नाही, वारी चुको नेदी हरी. आम्हाला पंढरीचं वारकरी व्हायचे, आणि पंढरीचं एकदा वारकरी झालं की जीवनामध्ये आम्हाला शाश्वत स्थान आणि शाश्वत शांती प्राप्त होणार आहे. महाराज आणखी काय तुमची मागणी आहे, तर महाराज सांगतात 3ऱ्या चरणामध्ये, संत संग सर्व काळ